काय मग कसा वाटला इंट्रो? तर मी नितेश दाडवे कोकणचा वाघ स्वागत करतो माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आपण चाललो आज गावाला म्हणजेच आपल्या कोकणात. तर मग बघत राहा पुढे काय काय धमाल होणार आहे ती. ब्लॉग बघता बघता तुमचं मनोरंजन होणार एवढं नक्की सांगतो मित्रांनो. तर स्टेशनला जायला आपण पकडलंय रिक्षानं. आमच्या इथून स्टेशनपर्यंत लागतात 25 रुपये. पण माझ्या डोक्यात एक प्रश्न पडला, रिक्षावाला असा का बसलाय? असो, तर आता आपण उतरलो वसई स्टेशनला आणि काढायचं आपल्या तिकीट. तर आता तिकीट काउंटरचं काय करून ठेवलंय बघा. यायला 3 मजले वरती चढून जायला लागतं तिकीट काढायला. या मग माझ्यासोबत चला, दाखवतो कसं कसं जायचं वरती. बस फक्त एवढं असो भावांनो की आज गर्दी नको असू दे, आता जाम वाट लागणार आहे. चला बघूया. निघालो मग धावत धावत. 2 मजलं चढलो तर दमलो जो. चला बाई, आलेलो एकदाचा वरती. समोर बघत तर अजिबात गर्दी नव्हती. बघतलं तर झालो खुश. मतलब तिकीट काउंटरला गर्दी नाही तर गाडीला पण नसणार. मग काउंटरला गेलो नाही, आमच्या दोघांचं तिकीट काढलं. कारण मी एक माझ्यासोबत घेतलाय कॅमेरामन, त्याचं पण मला तिकीट काढायला लागलं. आमच्यातून वसई तो रत्नागिरी सुपरफास्ट ट्रेन असते. तिकीट फक्त 170 रुपये. चला तिकीट ओपनिंग करून दाखवतो तुम्हाला. ओ भाई, हे काय चायला खायला तर माझ्या डोलं उघडच राहिलं. ही गर्दी बघा काय चालली ती. गणपती आहे, शिमगा आहे, एक वेळ समजू शकतो. यायला आधीच्या मध्ये गुरुवारी निघालोय आणि हे गर्दी बघा. आता आमचा प्रवास होणार सुखाचा. चला मग बघूया सीट मिळते काय. मी जो कसा कसा चढलो तर माझा मित्र जो राहिला खाली. गर्दी बघा भावांनो, प्रॉपर कोकण लोकल. सगळा जो घाम काढला ना, काय बोलू आता. तरी पण आपलं म्हटलं इकडे तिकडे जागा भेटली तर भेटली. होतो त्या गर्दीत तडपडत इकडे तिकडे फिरत. बघतलं एका दोघांना विचारलं आणि गपचीप आलो इकडे दरवाजाजवळ. मरो तिकडे एवढ्या गर्दीत जो जाईल कोण आतमध्ये, गपचीप आलो दरवाजाजवळ बसलो. इकडे मस्त एसीची हवा, फुल एसी, रात्रभर टेन्शन नाही कसलं. झाली बाबा एकदाची ट्रेन सुरू, जरा बरं वाटलं. हवा आली आतमध्ये. फक्त आता पनवेलला गाडी थांबल, तिथं फक्त गर्दी नको होती. नाही तर मग आपण बसलोय ते पण लागली वाट. घे भाई, आला पनवेल. आता गर्दी दाखवतो तुम्हाला कसली झाली आतमध्ये. हे घेरा परबच्या आयला तिथं जागा भेटेल तिथं घुस तिकडं. गप्प सुखान बसलो होतो तर हे जो 4 पोरं आला माझ्या इथं. जाम भारी पोरं आहेत. चेहऱ्यावर जाऊ नका, वाटतायत साधी, हा पण साधीच आहेत. साले यांची एवढी तारीफ एवढ्यासाठीच करतोय की कारण जाताना हे सगळं मला फॉलो करून गेलं इथं. तर भाई पनवेल तो रोहा आपला प्रवास एकदम मस्त झालेला आहे. आणि रोहाला सगळे उतरले आणि आपल्याला भेटले आता बसायला. थोडं सकाळचा सीन झाला होता. बाहेर जाऊन बघितलं तर यायला नजारा बघा असला लागलाय. अरे गजब. तर भाई शेवटी खेडला गाडी आल्याने पूर्ण खाली झाली. आता एकदम जायचं आपल्या ताणून झोपून एकदम. यायला जनरल मध्ये असं झोपायला भेटलं ना, एकदम भारी. चला आता डायरेक्ट रत्नागिरी आल्यावर मला उठवा. भाई झोप लागलेली एवढी मस्त. जाग आली तर खिडकीतनं बाहेर बघितलं. अरे भाई, ओ मैं आ गया आसमान के ऊंचाई में, हर तरफ कोरा ही कोरा. क्या ये क्या पक रहे हो माता. तर भाई झोपेतनं उठलोय करा पण कुठं आलंय मला काय घंटा समजत नव्हता. आणि पुढे आलो तर मला संगमेश्वर रोड हा स्टॉप दिसला. नशीब म्हटलं, मला वाटलं रत्नागिरी सोडली. खाली आलो आणि फ्रेश झालो. आणि हे बघ, वाघ कसं पिंजऱ्यातनं बाहेर पडायची वाट बघतात तसं हे सगळं स्टेशनची वाट बघत होतं. फायनली कोकण नगरी आपली रत्नागिरी आपण पोहोचलेलो आहोत. उतरलो खालीच बॉटलच्या पाण्यानं तोंड बिन धुवून निघालो. मतलब ब्लॉग करायचा आहे. गोरा तर नाही दिसणार पण फ्रेश तरी दिसू दे. उतरलो आणि माझ्या मित्राला मी म्हटलं माझा सिनेमॅटिक शॉट घे इथून जरा असा. त्यानं काय वाट लावला नाही ती बघा. सगळ्या जो ब्लॉगची वाट लावून टाकला. फायनली आपण रत्नागिरीत पोहोचलो आहोत मित्रांनो. ना आपल्या रत्नागिरी स्टेशन बघा किती मस्त आहे. एक नंबर व्ह्यू. भाई बाहेर आलोय आणि समोरचा सीन बघा यार, कसला दिसतो यार. असं वाटतंय जणू साक्षात स्वर्गाचं दारच उघडलं आपल्यासाठी. काय सीन शूट झाला, एक नंबर यार. भाई लोक, तुम्हाला हा सीन कसा वाटलाय ना, हे कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. आणि आपल्या रत्नागिरीतले जे आहेत ना, त्यांना कमेंट केलीच पाहिजे भाई या सीनसाठी. आणि समोर बघत तर माझं मँगो सिटीने वेलकम केलं. मला पण जाम भारी वाटलं. चला मग पुढे जाऊया आता. मित्र जो भडकला म्हणतो लई नाटका केली, चला आता जायचं आहे, घरी जायला उशीर होतोय. स्टेशनच्या बाहेर पडून आपण निघालो आहे चालत. जी काय गरमी होते ती सगळे तिकडे वसायला सोडून आलो. इकडं बघा मौसम बघा कसला आहे. एवढं गारगार वाटतंय ना, सुकून. आपल्याला आता इथून बाहेर जाऊन पकडायची बस आपल्या पालीसाठी. आईच्या गावात व्हिडिओ बघ कसली होते ती. कॅमेरा घेतल्याचा काहीतरी फायदा झालाय भाई. चला मग जाऊया बस पकडायला.
ट्रेन झाली 2 तास लेट म्हणून लगेच बस भेटेल तरी, नाही तर इकडे सकाळ सकाळ बसच नाही भेटत. रात्री आलो तर 9:30 नंतर मग काय बघायचंच नाही. ट्रक टेम्पो जो काय भेटेल तर थांबून जायला लागतं. मग मित्रांनो खरंच इकडे आता सकाळ सकाळ मला वाटतं पाऊस लागून गेलाय. मातीचा वास एवढा भारी येतोय ना. कोकण आणि कोकणातल्या मातीचा पहिला पावसानंतर येणारा वास हा एखादा परफ्यूमपेक्षाही भारी यार, एक नंबर. आता आलोय आपण रत्नागिरी मेन रोडला बस पकडायला. भेंडी समोरून बोलायला ट्रकच वाचला, पण नंतर समजलं तो बसच आहे. पालीलांचं नाव दिसलं. मस्त यार, नवीन नवीन बस, एकदम भारी सीट बीट आहेत. प्रगती चालली आहे बाहेर रत्नागिरीची. पण आमच्या दोघांचे मिळून तिकीट झाले 72 रुपये. आता रत्नागिरीपासून तर पाली बस स्टॉपपासून तिकीट किती आपल्याला काय माहीत नाही. आपण आता उतरलो रेल्वे स्टेशनला, तर रेल्वे स्टेशनपासून तर पाली बस स्टॉपपर्यंत आमच्या दोघांचे झालेत 72 रुपये. उतरतो तर लागले होते जाम भूक. म्हटलं काय रे काय खाऊया का, दोन चल जाऊया. आणि आम्ही गेलो मग दादा वडापावकडं. तर आज जो होता सकाळचा नाश्ता करतो म्हणतो थांब 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 म्हणतो, असा नको घेऊ. त्याला म्हटलं अरे काय नाही आपणच जाऊ म्हटलं बिंदास. मित्रांनो आम्ही तर आलोय आमचा मित्र आहे म्हणून, पण तुम्ही इथं नक्की या, एक नंबर टेस्ट आहे बाई. स्टेशनवरून बाहेर पडलास की डायरेक्ट कोल्हापूर रोडला दादा वडापाव. तर मित्रांनो आम्ही इथं खाल्लेले मस्तपैकी गरम गरम मिसल खाऊन बाहेर पडलो होतो. यंदाचा वर्षातला कोकणातला होता पहिला पाऊस. मग डायरेक्ट आम्ही आमच्या बंटी भाईला फोन लावल्याने बोलवले रिक्षा. आणि लाल लाल कलरची पालीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल. कसं वाटलं गाणं, ठोका लाईक. आणि बंटी बाईन सोडून आपल्याला घरी. आणि मित्रांनो हे आहे माझं कोकणातलं छोटंसं घर. घरी पोचलो तर मम्मी वगैरे गेली सगळे शेतात. मी पण काय घरी जास्त थांबलो नाही, इकडं तिकडं नजर फिरवली आणि डायरेक्ट शेतात गेलो. लगेच गेल्या गेल्या पेरणीला सुरुवात भाई, जास्त टाइमपास नाही पाहिजे. चला मग मला पूर्ण कथायचे आहे. ब्लॉग आपला इथंच थांबवतो. आपला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.